काय नाव याचं? पाववडा, पण हे उलट करायला लागले म्हणून उलटा वडा. उलटा वडा. इनोव्हेशन केलं तू. हॅलो फ्रेंड्स, नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे पाव वडा. तर मी ही रेसिपी खूप दिवस झालं ट्राय करते, बनवता येईल पण काय पॉसिबल नाही झालं. तर चला मी आज बनवत आहे पाव वडा. तर कसा, तर आपण बघूयात. थोडेसे बटाटे उकडून घेतलेले आहेत. तिथे मी लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण 5-7 लसूणच्या पाकळ्या आणि 5-7 आपण इथं बटाटा मॅश करून घेऊयात. पूर्ण मॅश करायचं, कोच करायचे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय. मी पहिल्यांदा अर्धा स्पून टाकते. नंतर आपण हे जेवणाचं टाकलं होतं ना मागच्या वेळेस, काय बनवलं ते रेसिपी तेव्हा? हा, वडा बनवलेला, ब्रेड वडे त्याच्यात टाकलेलं त्याने. अच्छा, पकोड्याची का? पकोडे, ब्रेड पकोडा बनवलेला ना, तेव्हा कमेंट्स केली सबस्क्रायबरने तुझ्या. तर आपण बेसन घेतलेलं आहे. त्या बेसन मध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं मी ओवाही याच्यामध्ये टाकून घेते. आणि हे जे लसूणची पेस्ट आहे मी थोडीशीच टाकते याच्यामध्ये. आहे ना लसूण टाकते. तर आपण आता याच्यामध्ये काय करणार आहे, हे तर झालं, बाजूला ठेवूया थोडा वेळ, 2 मिनिट. आपण पहिलं याच्यामध्ये हे करून घेऊया. बटाट्याला फोडणी देऊन घेऊया. तडका द्यायचा आहे का? तर आपण इथं फोडणीसाठी दाट त्यांनी मिरच्या शिजवून ठेवली. बिटूचं घासायला नाही पाहिजे, त्याला तेल लागेल. तर इथे तेल गरम झालेलं आहे. टाकून छान असं मस्त पैकी जिरे तडतडून तो गॅस बारीक करून ठेवूया. आणि त्याच्यामध्ये काम झालेलं आहे. आपण ठेवून देऊ, त्यातली अडचण कमी होईल. तर आपण याच्यामध्ये आता फोडणी टाकलेली आहे बटाट्यामध्ये. थोडीशी ह्याला असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून घेऊया. तर हे आपण जे आहे आता मिश्रण घेतलेलं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी बेसन मध्ये काय काय मिक्स केलंय, तरी आपण ते आता हाताने फेटून घेऊया मस्तपैकी. थोडं थोडं पाणी टाकून जर व्यवस्थित जर फेटलं ना, तर शक्यतो याच्यामध्ये गाठी राहत नाहीत. तर थोडं थोडं पाणी टाकू
असं एक ट्रिक आहे माझी स्वतःची, तर तुम्ही पण असं करू शकता बघा एक्सपिरियन्स करून. एकदम पाणी टाकून हे करत बसण्यापेक्षा असं थोडं थोडं जर केलं तर तुम्हाला याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. आणि बेसनच्या क्वालिटीवरती पण ऍक्च्युली टिकून असतं की त्याच्यामध्ये गाठी होतील का कसं काय. तर मी शक्यतो पॅकेटवालंच बेसन वापरते. थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ टाकलेलं. तर हे जे आपण मॅरिनेट केलेलं बेसन आहे ते 5 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं. ऍक्च्युली याच्याने काय होतं, त्याला थोडीशी टेक्स्चर छान येतं त्याचं. तर आपण पहिले आता तेल गरम करून घेऊया. अभ्यास नाही केलेला त्याने काय. आपण पहिलं ना आता नॉर्मली जे वडापावच्या गाड्यावरती जी चटणी असते ना त्याच्यासाठी आपण पहिलं हे काढून घेऊयात. ती कशी चटणी बनवतात माहितीये का तुम्हाला? ज्याला माहित नसेल त्याच्यासाठी ही रेसिपी. तर अशी चटणी बनवली जाते ती. पहिला मला वाटतं ब्रेडचं बनवतात. ब्रेडचं नसतं ते राहिलेला भुगा असतो का नाही आपल्या ह्याचा वडापावचा हे ते त्याचं बनवलं जातं ते. नाही ते बघितलं मी नंतर. ते व्हायला नाही घालत बिझनेसमॅन. आणि आपण जरी खायला मागितलं तर बघा थोडं देतात आपण. हा नाही फ्रेश पाव ट्रे मधूनच काढता त्याने. ना बेटाला आवडतात नुसते पाव. दूध आणि पाव असलं भारी लागतो ना. पाव खातो का बाळा? तर मी पहिले ते पाव कट करून ठेवते. म्हणजे चिंबले तो पाव का चिंबले था नाही. मग ह्यांना ह्याच्यात हे टाकून असं करून तळू का? कसे मी चिंबले दुसरं घे ना मग. ससलंच असणार. काय काय असेल काय काय नसेल ना. आणि एकावरती एक ठेवल्यामुळे ट्रेननी चिंबले असेल आहे ना. कारण की हे पाव ना चपटे झालेत तर आपण असा प्रयोग करून बघूया. हो आणि इकडं काय बरं गिफ्ट आलेलं आहे पाव घेऊन. मधूनच कापायचं आहे त्याला. अहो नाही ना ते होतच नाही.
ते जे आपण वाटून घेतलेलं, सॉरी आपण जे छोटे छोटे तळून घेतले ना, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते आणि लाल तिखट, आपली जी घरची लाल पावडर आहे ना, आपली चटणी तयार आहे. माझीच असते ना. कोटिंग करून घ्या त्याला आणि फ्राय करायचं थोडा. वडापाव गल, त्याचं नाव वडापाव गल आहे आणि दुसरेच करतात वडापाव, फक्त ती देते आहे की नाही. यांनाच युट्यूबरनेच फेमस केलं. काय नाही ऍडव्हर्टाइज बी करते. काय ऍडव्हर्टाइज करते माहितीये का, की मला लोक म्हणायला लागलेत दीदी आपका वड़ा पाव खा के हम मोटे हो रहे हैं, तो आपके जैसा फिट कैसा रहना चाहिए, कैसे दिया भी कैसा फिट रहना है. हो का, भारी आयडिया. मार्केटिंग, त्याला झाडा बनवायचा, मग परत लुकडं बनवायचं. तिच्या नवऱ्याचं चॅनल आहे ना. तर इथे आता आपण असा उलटा वडापाव काढून घेऊयात. काय नाव याचं? पाव वडा, पण हे उलट करायला लागले म्हणून उलटा वडा. उलटा वडा इनोव्हेशन केलं तू. पण होतंय पण ते उलटा वडा. तर उद्या हे जे परोठे करते मस्त पैकी. देख के मेरा पेट भर गया. खाना है, देख के पेट नाही भरणार. तर अशा प्रकारे आपला पाव वडा रेडी आहे. तर आपण पहिल्यांदा सर्व करूया. सगळ्यात पहिलं तर मी देते आत्यांना. हो ना बाबा, उलटा उलटाच होय ना बघा, उलटा वडा. ते नाही, त्याला राग आलाय मला. उलटा का म्हणलेस? तर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला बाय, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.